आहे आता स्वीट. हां तर ही जाणार आहेत आता गाडीत. आणि चला अजून काय सोनोग्राफीला नंबर नाही आलेला. आम्ही आले आता बाहेर पाणी पिण्यासाठी. तिथं फाईल ठेवली आहे नंबरवरती. नाही नाही तर तसं नंबर बरंच आहेत पुढं, अजून 10 नंबर आहेत पुढं. भूक लागली का तशा? हां काय सांगत तर स्वीटीला घेऊन आले बघा महिला हॉस्पिटलला, कारण सोनोग्राफी करायची आहे 9व्या महिन्यातली. 9व्या महिन्यातली सोनोग्राफी काही केली नव्हती. आता नंबरसाठी बसले आम्ही. सकाळी 11 वाजता बरोबर दवाखान्यात आले. आता किती वाजले? 12:45 वाजली आहे. 12:45 वाजली. तर 1 वाजता ती बंद होईल बहुतेक. पण सगळ्या बायका झाल्याशिवाय ती बंद करता नाही ना ह्याचं सोनोग्राफीचं. जेवढ्या आहेत नंबरला तेवढ्यांना तर घ्यावं लागेल. नंतर आलेल्या नका का घ्यायला पण, आहे का नाही? किती वेळ झालं बायका बसले, तू वैतागून गेल्या पुरी सगळ्या, अवघडून गेल्या. म्हणलं चला इकडं तिकडं फिरा थोडंसं. म्हणलं एका जागेवर बसून बसून पण पाय दुखून येते. तर आता आई पण यायला लागली बघा हॉस्पिटलला. आईचाच फोन येत होता. हां तर आज 19 तारीख आहे. आम्ही गेल्या महिन्यात आलतो तेव्हा सांगितलं होतं 19 तारखेला या, आणि 29 तारखे डिलिव्हरीची दिलती. आता सोनोग्राफी केल्यावरती बघू किती देतात ती. होय आता पण आता वेगळी देणार ना. आता सोनोग्राफी केल्यावरती हां काय सगळे पेशंटच आहेत दवाखान्यामध्ये, पेशंटच राहणार. तर बघू काय सांगते सोनोग्राफीमध्ये किती तारीख देतात ती सांगू नंतर. दिल्यावरती आम्हाला पण अजून फिक्स माहिती नाही. त्याच्यामुळे जी होती ती सांगितली. नंबर नाही जात कुठं. पुढं 10 नंबर येत आणि कुठं जायला लागलं नंबर. तास झालं 2 तास झालं बसलोय बरोबर. चला आतमध्ये बाद झालं. बाहेरची हवा घेतली, पाणी पिलात ना. चला आता तिथं चला. हां तिला मगाशीच आल्यावर देऊ का म्हणलं, नको म्हणाले. चला बघू आई आल्यावरती. आता बघा आई पण आली आहे दवाखान्यात स्वीटीकड. तर आई आल्या त्या साईडला गेलती, तिला तिकडून जाऊन आणली. तिकडं नाही म्हणलं, इकडं आहे स्वीटी. अक्षयला घेऊन आई आली बघा दवाखान्यात स्वीटीकड. तर चला नंबर काय अजून आला नाही. स्वीटी जाऊन बसली तिकडं. 1 वाजली बघा. ह्या साईडला आहे आई. हो दिसली का? हां इकडं नव्हती आली तू ह्या साईडला. हा मागच बसतो ना आम्ही, तुझ्या लाईनीला बसतो. आय आता स्वीटीसाठी थंड थंड पाणी घेऊन आली. पाणी पी म्हणती या. हां बसतो बस. ती जर ही पण बॉटल दोन्ही पण संपून टाक. थंड आहे ती पण. बरी आहे ना? चला आईने काय आणलं या? 2 साड्या आणल्या, डबा आणला. हां साड्या. माझी आजी आहे ना, आईची आई, तिच्याकडनं साड्या सांगितल्या होत्या आपल्या सुती साड्या तिला. तर आईने साड्या घेऊन आली बघा. त्या दिवशी गेलते ना, त्या दिवशी आणल्या. तर हे सगळं वागवायला माझ्याकडे पाण्याची बॉटली, पर्स आणि मोबाईल, जेवण घेऊन आली आई. हां ही माझी मुलगी, तिची मुलगी मी. ही माझी मम्मी, ती माझी मुलगी. हां तर चला बघू आता आलाय नंबर जवळ. तर आईवर गप्पा मारून घेते. ताशा कशी बघत या? झोप लागली त्याला. झोप लागली? म्हणलं थोडं पाण्यासाठी कटाळा आला, बसून कटाळा आला इथं आता, आहे का नाही? पाणी आहे. पाणी आलाय नंबर. आता फायनल नंबर आला. आईने इथं बसले बघा. आणि आता ताईचाच नंबर आहे. नंबर सोनोग्राफी झालं की मग जाऊ बाहेर सागर बसलेत. बावड्या पण येईन आता. भूक पण लागली आहे तायशाला पण मला पण. कळत आहे भूक लागली ना. चेहरा सुकून गेला लेकराचा बसून. चला आता सोनोग्राफी झाली बघा. पण टाइम बराच झाला ना. मग डॉक्टर लोक पण जेवण करायला गेलेत. त्याच्यामुळं आता ते रिपोर्ट दाखवण्यासाठी आम्हाला तासभर वाट बघावी लागणार आहे. त्याच्यामुळं म्हणलं आता आम्ही पण जेवण वगैरे काय नाही केलेलं, जेवण करून घ्यावं म्हणलं. येताना घरनं पण आणलेलं आणि आईने पण डबा आणलेला आहे बघा. इकडं बसली आहे आई.
आताच बसली मोबाईल मध्ये बघत, आतमध्ये बसलो होतो गप्पा मारत आणि बोलून द्यायला तिथं लागली खवायला. हा मग काय कालवा तिथं पेशंट डिस्टर्ब होते ना, त्याच्यामुळे कालवा नसतो करायचा. तर सागर जावाय बापू बघतात रिपोर्ट 29च दिली काय. चाललंय इथंच रिपोर्ट चेक करायला लागली बाळाचं मम्मी पप्पा. चला घेतो आता जेवण करून. टाकायची इकडं अक मामा आला आता मोमोज वडापाव काय काय घेऊन. उशीर झाला, आम्ही किती वेळ झालं वाट बघतोय या. होय किती उशीर झालं वाट बघतोय. हो का आई तासभर झालं फोनवर बोलती या. बस 4 चाकी कुठे खाली बस की. हा इतका उशीर का लावला, किती वेळ झाला आम्ही वाट बघतोय या. एक कस्टमर ती कस्टमर ही कस्टमर होय तिकडे इकडे घरी गेलो. बंधू शेंगा आणल्या होत्या 3 किलो घरी घेऊन आलो. तिला म्हणलं टिचवून मिठाचं उकड धपाटी कर म्हणलं जरा धपाटी. पीठ हे आणलं हा हा तसं वय घरी खायला. तिला बरं नव्हतं, तिला काल दवाखान्यात नेलतं. ते माहितीये फोन चालूच आहे इथं. दवाखान्यात नेलतं. आता बरं आहे का. आठवड्यात जवळजवळ 100-150 किलो मसाला केला. बघितलं की, आणि शेवटचा मसाला म्हणून सांगितलंय तू. आता तेवढे येतात काय करावं आता. नाही म्हणून कस्टमरला सोडून आता पावसाळा चालू झाला, मिरच्या पण वाळत नाहीत. चालू मध्ये बघायचं ती अर्ध्या तासापूर्वी 700, 1 तासापूर्वी 700, 1.5 तासापूर्वी 1400. चांगलंय उलट, चांगलंय की. चालू चांगलंय उलट. तर आता सोमा आलाय बघा खायला घेऊन. आम्ही आणलं होतं जेवण, तेवढं खाऊन घेतलं. ताईला खायचं होतं ही मोमोज, ती आणायला सांगितलं होतं. मग बघा आता घेऊन आलाय, आता घेतो खाऊन. तर रिपोर्ट लवकर जाऊ. हा लवकर जाऊ मग तुला यायला. हा तर ही जाणार आहेत आता गाडीत आणि मी जाणार आहे बावड्याला घेऊन मला सोडवायला. आता किती वाजले तर 3:19, 3:15. हा मग अर्धा तास लय झाला. येऊ का अर्धा तासाने. हा येऊ का खाऊन जा की थोडं आता आलाय तर. मी खाल्लं की. खाल्लं का. सारखं वाट चालू आहे माझं. तर आईचा झाला बघा फोन. बरं झालं मी तिच्या मोबाईलवरनं फोन लावून दिला. तास झालं तिचा फोन चालू या. हाय का नाही. हा आला का उचल मग. घेत अशा घे गरम गरम खाऊन. चल गरम व्हायला लागलं. हॅलो ओरडताय लवकर काय. हा हा कारण ती डॉक्टर आले ना, रिपोर्ट दाखवायचा फक्त. सोनोग्राफी झालेली या. 3 वाजले त्या. हा चला बावड्या चला. पण फोन केला की लवकर ये बर का. चालतंय चालतंय पण लवकर ये फोन केला की. चला बावड्या गेला आता खायला घेऊन. आता आम्ही घेतो ही खाऊन आणि तवर डॉक्टर पण येते रिपोर्ट दाखवायचा. काय काय रिपोर्टमध्ये सांगते डॉक्टर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगन. आणि ह्या व्हिडिओला करते आता हितची एंड. तशा काय म्हणते मग बरं आहे ना. हो जांभळ्या द्यायला लागले. आई कोणाचा फोन आलता. कोणाच होता उचलूच कट झाला. सागर आणि अक्षय गेली कुठं बाहेर. हा खा घरी पण मोमोज करायचं. मम्मी मिरची आण, ते शिमला मिरची आण, परत कोबी आण, ही आण ती आण, सगळं आणायला लावलंय. आता खायचं. काय म्हणते मग आई. काय नाही हा तुला खायचं का. हो की कसलं बघ आता कानवल्यासारखं दिसतंय. त्याच्यामुळेच व्हिडिओ चालू ठेवला होता. ती बघून तू काय म्हणते ते ऐकायला. मोमोज कसला असतो कोण असतो. होय ताई कानवलंच आहेत का नाही बघ आई. बघ ये खाऊन बघ बरं. इज्जतच काढते त्या मोमोज. काय आहे त्याच्यात. नॉनव्हेज आहे, चिकन आहे त्याच्यात. होय कसं लागतंय. हा चांगलं लागतंय का. दोंड केले ह्याच्यावर चटणीवर खायचं या. चटणीवर खायचंय ग ते. ये पुढे ये इथं.
हा चला घेतो 2-2 घास खाऊन आणि बघू मग डॉक्टर आल्यावरती रिपोर्ट दाखवतो आणि निघतो घरी. म्हणलं आलोय दवाखान्यात तर सांगावं तुम्हाला व्हिडिओ घ्यावा म्हणून व्हिडिओला सुरुवात केली बघा. तर घरी वडापाव आता काय आजचा दिवस असाच. तुमच्या दाजींना फोन केला सांगितलं वेळ लागेल म्हणलं. दाजी एकटंच येतं. काय झालं नको म्हणते काय होय गरम गरम आहे का. चल छान लागतंय ना. चला व्हिडिओला करते त्याची आणि बाय 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 तरी करायला का. या वडापाव खायला. खावा खावा. तुमचं माझ्या नातीला पैसे देते काय घे की मग तुला गरज बनते तिथे मी घ्या लय घ्या. मोठं दिल्या कवळीच उरूस पैसे लय दिल्या कवळीच हा काय खायचं ते खायला ना. येते आईला सोडून मी आपण फोन आलता ना तर अजून थांबली असते की थांबलीच होती की इतका उशीर झाला सकाळपासून. इथे आईला सोडून